बातमी आहे वाशिममधून। सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेत। लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते। शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी या गेली 3 टर्म यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार आहेत। मात्र भावना गवळी या त्यांच्या मतदारसंघातील समस्या सोडवू शकल्यात का? मतदारांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपला पुढारीचा बोंब पोहोचलाय यवतमाळ वाशिममध्ये। बघूया। दिग्रस विधानसभेमध्ये दारव्हा, नेर आणि दिग्रस या मुख्यत्वे 3 तालुक्याचा समावेश होतो आणि अनेक वर्षापासून मला आठवते दारव्हा शहराची पाणीपुरवठा योजना याच्यात कोणताही प्रगती झाली नाही। कोट्यवधी रुपयाचा जो शासनाने मंजूर केला होता निधी तो सुद्धा काही दृष्टीपथात येत नाही। विशेषतः अंबिकानगर सारख्या भागामध्ये आजही इतकी भीषण परिस्थिती आहे पाण्याची। उन्हाळ्यात लोकांना अक्षरशः जागरण करावं लागते। अनेक वर्षापासून हा प्रश्न सुटला नाही। त्यानंतर नेर बायपासचा प्रश्न आहे। नेर बायपासचा प्रश्नही असंच भिजत गोंगडा आहे। तर विकास हा संथ गतीने चालू आहे असं माझं मत आहे। त्याचबरोबर दारव्हा ते दिग्रस, दारव्हा कारंजा जाणारा हा जो रस्ता आहे हा अनेक दिवस रखडला। बाकीच्या ठिकाणी मोठे मोठे यवतमाळ नागपूर सारख्या मार्गाचं काम झालं, पण त्या मार्गाचं काम मात्र अनेक दिवस रखडलं। कारण डांबरीकरण की कॉन्क्रिटीकरण करायचं हे सोयीनं लोकप्रतिनिधींनी ठरवायचं धोरण त्या ठिकाणी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आखलं होतं आणि ते कुठेतरी जनतेला त्याच्यामुळं वरवंटा त्यांच्या अपेक्षेवर फिरवल्या गेल्या। ह्या समस्या आजही आहे। शेतकऱ्याच्या समस्या त्या तर आहेच, परंतु ह्या मुख्य समस्या त्या ठिकाणी आहे। कित्येक प्रश्न आहेत, म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा, शेतभावाचा, शेतकऱ्याचा सिंचनाचा प्रश्न आहे आणि आज आपण पाहिलं आहे की शेतकऱ्यांचा मुख्य कर्जाचा जो विषय आहे की केंद्राच्या सरकारने आमच्या शेतकऱ्याची कुठे कर्जमुक्ती त्या दिग्रस मतदारसंघामधल्या नाही, ते यवतमाळ जिल्ह्यातल्या वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे दिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केली असं काही दिसत नाही। कापूस प्रक्रियेचा एखादा मोठा उद्योग, कापड उद्योग असा कोणता इथे ओढून आणला गेला आहे असंही कुठे चित्र दिसत नाही। प्रामुख्याने मी बोलेल की या भागात असणारा जो शेतकरी वर्ग आहे हा सोयाबीनचं मुख्य पीक घेतो आणि आज रोजी जर सोयाबीनच्या मालाची जर परिस्थिती पाहिली तर 4300 4400 रुपयापर्यंत हे पीक निघत आहे। शासनाने एकीकडे हमीभाव जाहीर केलेला आहे आणि हमीभावसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत नाही आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी नागवण्याचं काम सुरू आहे। खासदार यांना एक प्रश्न करेल की त्यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या ह्या समस्याबद्दल का बोलत नाहीत? त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जर या ठिकाणी योग्य जर भाव मिळाला तर त्यांना निश्चितच त्यांची परिस्थिती सुधारेल। म्हणून त्यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांविषयी बोललं पाहिजे, हे या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी नोंद करत आहे। वाशिम शहरातल्या कुठल्याही रस्त्यानं आपण जर गेलो तर रस्त्यावरती सगळे खड्डे आपल्याला दिसून येतात। गेल्या 5-7 वर्षापासून पुसद रोडवरील रेल्वे क्रॉसिंगचा जो पूल आहे त्या पुलाचाही प्रश्न अनुत्तरित आहे। हिंगोली रोडवरचाही पूल तशाच पद्धतीचा आहे की त्या पुलावरनं आजही कुठल्याही पद्धतीची लाईटिंग नाही आणि साईडला जे रोड काढलेले आहेत ते रोडही खड्डेमय आहेत। हे अपघात झाल्यावरती किंवा अपघाताची मालिका सुरू झाल्यावरती लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष देणार आहेत का, हे प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे। इथे जे काही नौकर भरत्या आहे ते नौकर भरत्या खूप कमी प्रमाणात निघत आहे आणि जे काही नौकर भरत्या निघत आहे ते खाजगीकरण करत आहे। तर मी मानोराच्या वतीने, मानोरा तालुक्याच्या वतीने आपल्या खासदार यांना मी सांगू इच्छितो की हे जे काही नौकर भरती जे खाजगीकरण होते आहे त्या संदर्भात आपण लोकसभेमध्ये बोलावेत आणि ते प्रश्न मांडावेत। आज आपण पाहतो नवीन शैक्षणिक धोरण केंद्र शासनाने लागू केलं, ते जसंच्या तसं लागू केल्यामुळे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। वाशिम जिल्हा पहिलेच आकांक्षित जिल्हा आहे, आकांक्षितचा याला डाग लागलेला आहे। तो या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल करून या ठिकाणच्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे। त्या राज्यातल्या 65,000 शाळा बंद करण्याचं जे शासनाने धोरण अवलंबलं आहे त्यामध्ये या वाशिम जिल्ह्यातील सुद्धा रिसोड मालेगाव विधानसभा क्षेत्रातील सुद्धा भरपूर शाळा आहेत। तर खासदार म्हणून आमच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे जे काही गोरगरिबाच्या विरुद्ध चाललेलं धोरण आहे याला आपण विरोध केला पाहिजे। हे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले पाहिजे।